Hello everyone. Let's see. We have seen human eye, different parts of human eye and their function. Now let's see power of accommodation. Power of accommodation, that means the focal length of lens can be changed in human eye. कोणताही लेन्स आपण एक आर्टिफिशियल लेन्स घेतला तर त्याची फोकल लेंथ चेंज करता येत नाही. बट the natural lens which is provided by nature to us, that can be focal length can be changed by using ciliary muscles. Now I will explain here. If you want to, this is human eye, this is outer portion cornea, and this one is a lens. If you want to observe far away objects, दूरचे ऑब्जेक्ट जर पाहायचे असेल तर रेज शुड बी पॅरलल. कसे राहतात ते पॅरलल येतात. रेज parallel. While observing far away objects, our lens is at relaxed position. कोणत्या पोझिशनला असतो? रिलॅक्स. ॲट दॅट टाइम लेन्स शुड बी थिन. तो लेन्स कसा राहतो? थिन राहतो. अँड इट्स फोकल लेंथ इज मॅक्झिमम. बट वाईल ऑब्झर्विंग नियर बाय ऑब्जेक्ट्स, मला जर जवळचं पाहायचं असेल, खूप जवळचं वाचायचं असेल तर ॲट दॅट टाइम दिस मसल्स गेट स्ट्रेच. मसल्स काय होतात? ते असे स्ट्रेच होतात. दॅट मीन्स दे गेट स्ट्रेच. सिलियरी मसल्स स्ट्रेच म्हणजे ते असे कॉन्ट्रॅक्ट होतात. स्ट्रेच म्हणण्यापेक्षा दे कॉन्ट्रॅक्ट, असे कॉन्ट्रॅक्ट होतात. रिलॅक्स पोझिशनला राहत नाही. दे आर रिलॅक्स. नाव दिस दे आर रिलॅक्स पोझिशन. इफ दे आर कॉन्ट्रॅक्ट, दॅट मीन्स प्रेशर इज अप्लाइड ऑन द लेन्स सो दॅट इट विल प्रेस. तो प्रेस होतो अँड बिकॉज इट साईज बिकम थिक. तो स्वतःचा साईज काय करतो? असा थिक करतो. असा थिक करतो while observing nearby object. Now when its size is thick, that means its focal length decreases. त्याची फोकल लेंथ काय झाली? डिक्रीज झाली. कधी झाली? जेव्हा सिलियरी मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले. रिलॅक्स पोझिशनला असेल सिलियरी मसल्सचा लेन्स कसा राहिला? थिन राहिला. परंतु कॉन्ट्रॅक्ट झाले सिलियरी मसल्सचा लेन्स कसा होईल? थिक होईल. इट्स फोकल लेंथ डिक्रीजेस सो दॅट we can observe nearby object. Now in both the cases, while far away objects, while observing nearby object, in both the cases this ciliary muscles which held the lens change the focal length of the lens, and this change of focal length according to the light or distance of the object, that is called the power of accommodation. Now here there is another terms, minimum distance of distinct vision and far away distance or farthest distance. शब्द जो आहे त्याचा farthest distance of distinct vision. मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन हे जर करायचं असेल तर सर्वात आधी तुमचा हात असा समोर ठेवायचा. डोळ्याचा चष्मा वगैरे असेल तर काढून टाकायचा. तुमचा हात असा दूरपर्यंत असा पकडायचा आणि त्याला जवळजवळ आणायचं. तुमच्या हातावरच्या बारीक रेषा तुम्हाला दिसतात. आता तो जवळजवळ आणताना तो असा जवळ आणायचा, पुन्हा जवळ आणायचा. तुमच्या हातावरच्या बारीक रेषा तुम्हाला दिसतात. पुन्हा जवळ आणायचं. हातावरच्या बारीक रेषा तुम्हाला दिसतात. पुन्हा जवळ आणायच्या. इतक्या जवळ आणायच्या ज्यावेळी तुमच्या त्या रेषा तुम्हाला थोड्या धुसर दिसायला लागतील. आणि ते डिस्टन्स जे असतं दॅट इज द minimum distance from which we can observe nearby object clearly without stress on the eye. म्हणजे हे असं डिस्टन्स आहे की तिथपर्यंत आपण जवळचा वस्तू क्लिअरली पाहू शकतो. परंतु त्याच्या कमी, त्याच्या अगदी जवळ आणलं तर तुम्ही हातावरच्या रेषा बघू शकत नाही. ते क्लिअरली बघू शकत नाही. म्हणजे ते जे डिस्टन्स आहे हे मिनिमम डिस्टन्स आहे. हे सर्वांसाठी 25 सेंटीमीटर असतं. ही रिकामी जागा आहे. This minimum distance is called distance of distinct vision. This minimum distance of which we can observe nearby object clearly without stress on the eye, that is called the minimum distance of distinct vision. Now the object is placed at this point. याच्यावर हा ऑब्जेक्ट आहे. हा मी ऑब्झर्व करून राहिली क्लिअरली. This position of that object at this distance, that is called the near point. याला कोणता पॉईंट म्हणतात? नियर पॉईंट. दॅट मीन्स नियर पॉईंट ऑफ आवर आय इज ॲट 25 सेंटीमीटर. हा आपला जवळचा पॉईंट. याच्या आतमध्ये जर तुम्ही आणला 22वर आणल्या तर तुम्हाला क्लिअर दिसेल का? नाही. लाईकवाईज जसा तुमचा नियर पॉईंट आहे तसा तुमचा फार पॉईंटही आहे. मग फार पॉईंट कोणता आहे? तर दूरपर्यंत चंद्रापर्यंत तुम्ही जर क्लिअरली पाहू शकत असेल, that is called the far point. Now
without stress the farthest distance we can observe without stress on the eye. दूरपर्यंतचं डिस्टन्स तुम्ही पाहू शकता. At this position our lens our ciliary muscles are at relaxed position, lens is at relaxed position. That distance is called as far point of your eye. हा नियर पॉईंट, दूरचं डिस्टन्स, इन्फिनिटीवरचं ते जे डिस्टन्स असतं दूरचं ते कोणतं असतं? इन्फिनिटी. दॅट इज कॉल्ड इन्फिनिटी. दॅट फार पॉईंट इज ॲट इन्फिनिटी अँड नियर पॉईंट इज ॲट 25 सेंटीमीटर. तर हे दोन्ही पॉईंट, नियर पॉईंट कुठे आहे तुमचा आणि फार पॉईंट कोणता आहे? त्याच्यावर फार पॉईंटच्या समोर वर पाहू शकता तुम्ही मंगळापर्यंत. त्या चंद्रावरचे गोटे वगैरे दगडं वगैरे मोजू शकता का तुम्ही? नाही. त्याच्यासमोरचं तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यासमोरचं तुम्हाला मग तो टेलिस्कोपने पाहावा लागेल. नाव आफ्टर दॅट फार पॉईंट, नियर पॉईंट, पॉवर ऑफ अकॉमोडेशन, ऑल दीज थिंग्स आर रिक्वायर्ड टू लर्न द नेक्स्ट पोर्शन. नाव लेट्स सी. आता हे एवढं सर्व असतानाही, आपल्याला एवढं सर्व निसर्गाने दिलेलं असल्यानंतरही सर्वांना दिसतं का क्लिअर? नाही. पुष्कळांना डिफेक्ट असतात. मला दिसत नाही, मला क्लिअर दूरचं दिसत नाही. तुम्हाला सुद्धा मॅक्झिमम 10व्या वर्गाच्या मुलींना चष्मा लागलेला असतो. तर मॅक्झिमम मुलींना चष्मा ज्या मुलींना लागलेला आहे त्यांना, काही मुलींना डोक्याचा म्हणजे डोकं दुखतं म्हणून लागलेला असतो, तर काही मुलींना दूरचं ब्लॅकबोर्डवरचं क्लिअर दिसत नाही. जवळचं त्या क्लिअरली वाचू शकतात परंतु दूरचं क्लिअर दिसत नाही. तर त्यांच्यामध्ये डिफेक्ट आहे. तुमचे आजोबा असेल, आजी असेल किंवा एक 40 वर्षानंतर 40शी लागली म्हणतात, तर त्यांना जवळचं दिसत नाही. काही काहींना दूरचंही दिसत नाही, जवळचंही दिसत नाही. काही काहींना कोणते वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. काही काहींना एखादी वस्तू किती अंतरावर आहे ते सुद्धा जाणवत नाही. तर हे वेगवेगळे डिफेक्ट्स आहे. खूप सारे डिफेक्ट्स आहेत. त्यातले 3 डिफेक्ट्स तुम्हाला तुमच्या कोर्सला आहे. नाव डिफेक्ट्स ऑफ ह्युमन आय. There are 3 defects we are going to learn in here. First one is myopia, second one hypermetropia and third one presbyopia. म्हणजे myopia, that means आता हे जर समजावून सांगायचं असेल तर मायोपिया, जो तुमचा नंबर आहे, तुम्ही 10व्या वर्गात जो निगेटिव्ह नंबर आहे तो मायोपिया. जो तुमच्या आजोबांचा पॉझिटिव्ह नंबर आहे तो हायपरमेट्रोपिया. असं लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात राहतं. तुमचा जो नंबर आहे निगेटिव्ह नंबर आहे, सर्व मुलींचा, मॅक्झिमम मुलींचा निगेटिव्ह नंबर असतो, तर तो काय आहे? मायोपिया. आजोबांना जवळचं दिसत नाही, वर्तमानपत्र वाचताना पॉझिटिव्ह चष्मा लावा लागतो, तर त्यांचा हायपरमेट्रोपिया आहे. आणि दोन्ही असेल तर प्रेस्बॉयपिया, किंवा ज्यांना वयोमानानुसार दिसत नाही ते काय असतात? प्रेस्बॉयपिया. नाउ व्हॉट इज गिवन इन मायोपिया? हा काय डिफेक्ट आहे? कोणाचा? डोळ्याचा डिफेक्ट आहे. दॅट मीन्स डेफिनेशन लिहिताना बरोबर लिहाल, कारण पुष्कळदा डेफिनेशनच चुकीच्या लिहिल्या जातात. नाउ व्हॉट इज द डेफिनेशन? मायोपिया इज ऑल्सो कॉल्ड एज नियर साइटेडनेस and hypermetropia is also called as far sightedness. Now what do you mean by near sightedness? Near sightedness, that means that defect that human eye can observe, can see nearby objects clearly. Now definition of myopia, that means माझा जो डिफेक्ट आहे, माझ्या स्वतःचा, तो आहे मायोपिया. मला दूरचं क्लिअर दिसत नाही, मला जवळचं अगदी क्लिअर दिसतं. दॅट मीन्स द डिफेक्ट in which human eye can see nearby objects clearly. Nearby object clearly, but unable to see far away object. Far away object बघू शकत नाही, किंवा त्याला distant object, DISTANT, distant object clearly, that is called myopia. Now why that person cannot observe that unable to see far away object, दूरच्या वस्तू क्लिअरली पाहू शकत नाही? का बरं मी पाहू शकत नसेल दूरच्या ऑब्जेक्ट? कोणता फरक असेल? आता नियर बाय आणि फार अवे, दूरचं पाहायचं, जवळचं पाहायचं असेल तर रेज कसे येतात? जवळून येतात. म्हणून बघा, दूरचं इथे जवळून येऊन राहिले हे रेज, आणि रेज येताना बघा कशी जवळून, असं पाहताना हे रेज असे येतात. मी जर हात पाहत असेल तर हे रेज असे येऊन राहिले, परंतु दूरचं पाहत असेल तर दूरचे रेज कसे येतील? पॅरलल येतील. म्हणून हा बघा इथे, धिस आय इज ऑब्झर्विंग नियर बाय ऑब्जेक्ट अँड देअर फोर इमेज इज फॉर्म ऑन रॅटिना. दिस इज नॉर्मल पर्सन हॅव्हिंग, नॉर्मल म्हणजे या आयमध्ये, मायोपियामध्ये नियर बाय ऑब्जेक्ट
when that person observe nearby object, image is formed on retina. बट while observing far away object, आता दूरचा ऑब्जेक्ट तो ऑब्झर्व करून राहिलेला आहे. आता बघा रेस कशी पॅरलल येऊन राहिली. बट इमेज इज नॉट फॉर्म आफ्टर पासिंग थ्रू द लेन्स, दे आर कॉन्वर्ज ॲट दिस पॉइंट. या रॅटिनावर यायच्या ऐवजी ते कुठे आलेले आहे, इथे आलेले आहे. दॅट मीन्स दूरचं ऑब्झर्व करताना तुमचा फार पॉइंट ऑफ द आय इज ॲट इन्फिनिटी असायला पाहिजे, परंतु तो तिथे आहे का, नाही, जवळ सरकलेला. And therefore, in myopic eye, far point is shifted nearby. जवळ आलेला आहे. At the same time, तो जर जवळ आलेला असेल, image here, image is formed in front of retina. In फ्रंट ऑफ रेटिना. दिसलं दोन्ही याच्यामध्ये. नियर बाय तो स्वतः जवळचा ऑब्जेक्ट क्लिअरली पाहू शकतो, परंतु दूरचा पाहताना इमेज कुठे तयार होऊन राहिली आहे, इन फ्रंट ऑफ रेटिना. दॅट मीन्स फार पॉइंट इज शिफ्टेड नियर बाय. वाय इट इज शिफ्टेड नियर बाय, का बरं इथे हा शिफ्ट झालेला असेल याचा पॉइंट, बिकॉज. आता का बरं झालेला असेल, आता बघा मी इथे प्रॉब्लेमॅटिक आय दाखवताना हा इलॉंगेटेड दाखवलेला, असा लंब, असा लंबा दाखवलेला आहे. नाउ धिस आयबॉल इज इलॉंगेटेड. आयबॉल इज इलॉंगेटेड बिकॉज ऑफ विच इमेज इज फॉर्म इन फ्रंट ऑफ रेटिना. आयबॉल कसा झालेला, इलॉंगेट झालेला आहे, असा लंबोळका झालेला आहे, चपकला नाही आहे, तो लंबोळका झालेला आहे. अँड देअरफॉर इमेज इज फॉर्म इन फ्रंट ऑफ रेटिना. ॲट द सेम टाइम हिअर कर्वेचर. आता कर्वेचर ऑफ लेन्स अँड आयबॉल इज कॉर्निया अँड लेन्स इन्क्रीजेस. आता कर्वेचर म्हणजेच काय, तर हा जो पोर्शन आहे, जसं मी इथे हा पोर्शन असा काढते आणि दुसरा भाग असा. आता बघा याच्यामध्ये याचा कर्व बघा आणि याचा कर्व बघा. याचा कर्व कसा झालेला, वाढलेला आहे. दॅट मीन्स हिअर कर्वेचर इज इन्क्रीजेस, हिअर कर्वेचर इज लेस, हिअर कर्वेचर इज मोर, जास्त कर्व आलेला आहे. हिअर ऑल्सो इन मायोपिक आय कर्वेचर ऑफ कॉर्निया, कॉर्निया म्हणजे हा वाला, धिस कॉर्निया अँड धिस कर्वेचर इज मोर ऑर इन्क्रीजेस. नाउ इफ दे आर increases, आता increase का बरं झाला, बिकॉज लेन्स विच इज हेल्ड बाय सिलेरी मसल दे आर नॉट रिलॅक्स पोझिशन. दूरचं पाहताना त्या मसल्स रिलॅक्समध्ये राहायला पाहिजे, त्या रिलॅक्समध्ये राहत नाही. अँड दे आर, त्याच्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे, त्याचं पॉवर ऑफ कॉन्व्हर्जिंग पॉवर इन्क्रीजेस. त्याचा कॉन्व्हर्जिंग पॉवर जो आहे तो इन्क्रीज झालेला आहे. म्हणजे त्यांनी असं सरळ जाऊन असं दूरपर्यंत जायला पाहिजे, तर ते जास्त इन्क्रीज झाल्यामुळे ते असे क्रॉस होऊन राहिलेले आहे. म्हणजे कोणते कोणते, इलॉंगेटेड हा पहिला रिझन झाला. हिअर कर्वेचर increases and therefore relax, muscles are not relaxed, they are not relaxed and therefore converging power is large or more. कॉन्व्हर्जिंग पॉवर कसा झालेला आहे, जास्त झालेला आहे. अँड देअरफॉर हाऊ विल यू रिमूव्ह धिस डिफेक्ट और हाऊ विल यू, तुम्ही त्याच्यामध्ये करेक्शन कसं कराल, हाऊ विल यू करेक्ट धिस डिफेक्ट. आता दूरचं त्याला क्लिअर दिसत नाही, जवळचं त्याला क्लिअर दिसतं आहे. मग दूरचं त्याचा कॉन्व्हर्जिंग पॉवर जास्त झालेला आहे, तर ते रेज जे आहे जास्त कॉन्व्हर्ज होऊन राहिले, त्याच्यासाठी ते रेज काय करावं लागेल, डायव्हर्स करावं लागेल. मग त्याच्यासाठी लेन्स कोणता वापरावं लागेल, डायव्हर्जिंग. मग कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह मधला डायव्हर्जिंग लेन्स कोणता आहे, तर कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्जिंग आहे. अँड देअरफॉर विच लेन्स इज यूज टू करेक्ट धिस डिफेक्ट, कॉन्केव्ह लेन्स इज यूज्ड. नंबर फर्स्ट कॉन्केव्ह लेन्स, दॅट इज डायव्हर्जिंग लेन्स इज यूज. आता याच्यामध्ये हे करेक्शन कसं होतं, ते डायव्हर्जिंग लेन्स काय करतो, इफ रेज आर कमिंग लाईक धिस पॅरलल टू इच अदर, फर्स्ट ऑफ ऑल धिस रे डायव्हर्स, म्हणजे असे एकमेकांपासून दूर पाठवेल, तो असे डायव्हर्स करेल. नाउ दिस डायव्हर्स रेज वेन पास थ्रू धिस लेन्स ऑफ द ह्युमन आय, आतमधला जो लेन्स आहे तिथून जेव्हा पास होतील, दे गेट कॉन्व्हर्स अँड इमेज इज फॉर्म ऑन द रेटिना.
दॅट मीन्स रेज फर्स्ट ऑफ ऑल डायव्हर्ज बाय दिस कॉन्केव्ह लेन्स. चष्मा लावावा लागेल ज्याच्यामध्ये कोणता लेन्स राहिला आहे, कॉन्केव्ह लेन्स राहिला आहे. आणि त्यानंतर दिस diverge rays again converge by human eye lens and image is formed on the retina. In this way this defect is corrected. म्हणजे कोणते कोणते पॉइंट आले, द मायोपिया द डिफेक्ट इन विच ह्युमन आय कॅन सी नियर बाय ऑब्जेक्ट क्लिअरली जवळचं पाहू शकतो बट अनेबल टू सी फार अवे. नियर बाय साठी रेज बघा कशी दाखवलेल्या जवळून, परंतु फार अवे ऑब्जेक्टचे रेज कसे पॅरल. अँड हिअर इन दिस केस फार पॉइंट दूरचं दिसत नाही, म्हणजे त्याचा दूरचा पॉईंट जो इन्फिनिटीवर असायला पाहिजे तो इन्फिनिटीवर नसता तो जवळ आलेला आहे. इट इज शिफ्टेड नियर बाय अँड इमेज इज फॉर्म इन फ्रंट ऑफ रेटिना. व्हाय इट इज शिफ्टेड इन फ्रंट ऑफ रेटिना, बिकॉज आयबॉल मे बी इलॉंगेटेड, तो इलॉंगेट झालेला आहे, असा इलॉंगेट झालेला आहे, देअरफॉर इमेज इज फॉर्म इन फ्रंट ऑफ रेटिना. और कर्वेचर ऑफ कॉर्निया, हा जो कॉर्निया आहे आणि हा जो लेन्स आहे हा लेन्स असा थिन राहायला पाहिजे दूरचं पाहताना, तसा न राहता तो थिक राहून राहिलेला आहे. का बरं थिक राहतो आहे, बिकॉज मसल्स आर नॉट रिलॅक्स. इफ द मसल्स आर नॉट रिलॅक्स दॅट मीन्स कॉन्व्हर्जिंग पॉवर इज लार्ज. हे काय रिझन आहे. अँड हाऊ विल यू करेक्ट दिस डिफेक्ट, बाय युझिंग कॉन्केव्ह लेन्स. मग आता जे कॉन्केव्ह लेन्स वापरतात त्यांना दूरचं दिसत नाही, त्यांचा जो पॉवर असतो तो पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो. कॉन्केव्हचा फोकल लेंथ असते निगेटिव्ह आणि म्हणून त्यांचा पॉवर काय असतो निगेटिव्ह. म्हणून तुम्ही डोळे जेव्हा चेक करायला जाल तेव्हा तुम्हाला जर दूरचं दिसत नसेल तर तुम्हाला निगेटिव्ह नंबर देतात आणि जवळचं दिसत नसेल तर तुम्हाला जो नंबर देण्यात येतो तो कोणता नंबर असतो, पॉझिटिव्ह नंबर असतो. या पद्धतीने हा क्वेश्चन येतो. आता बघा याच्यामध्ये प्रश्न कसा येईल. तुम्हाला 1 ते 5 मार्काचा प्रश्न पूर्ण डिफाईन पासून एक्सप्लेन मायोपिया हा पूर्ण प्रश्न 5 मार्काचा येईल, किंवा फक्त डायग्राम काढायला येईल, किंवा फक्त डायग्राम देऊन त्याच्यामध्ये करेक्शन करायला येईल, किंवा त्याला लेबल दे करायला येईल, किंवा तुम्हाला व्हॉट डू यू मीन बाय मायोपिया, व्हॉट आर द रिझन्स, हाऊ विल यू करेक्ट दॅट डिफेक्ट, एक्सप्लेन इट विथ द हेल्प ऑफ डायग्राम, असा 5 मार्काचाही प्रश्न येऊ शकतो. नाव if you get all these points clearly then opposite, याच्याच opposite आहे हायपरमेट्रोपिया.